नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 10 धडाकेबाज निर्णय, उद्यापासून सर्वांना खुशखबर। 4 फेब्रुवारी रविवार, काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत घोषणा केली आहे। ही बातमी सांगताना मला अतिशय आनंद होत आहे। लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न प्रदान करण्यात येणार आहे। अडवाणीजींना मी फोन केला, त्यांच्याशीही बोललो। हा सन्मान मिळाल्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन केलं, असं ट्विट नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न गटातील कुटुंबातील विद्यार्थिनींना उच्च शिक्षणात पूर्ण शुल्क माफी देण्याचा निर्णय शिंदे सरकारकडून घेण्यात आला आहे। उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून ही माहिती देण्यात आली आहे। पूर्ण शिक्षण वर्षासाठी मुलींच्या शुल्कात माफी देण्यात येणार आहे। महाराष्ट्र सरकार शैक्षणिक संस्थांना या खर्चाची परतफेड करेल। जास्तीत जास्त मुली उच्च शिक्षणात याव्यात यासाठी सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे। चंद्रकांत पाटील यांनी कुलगुरूंच्या बैठकीत शुक्रवारी याची घोषणा केली। सध्या मुलींना शैक्षणिक वर्षात 50% शुल्क माफी होती, आता ही शुल्क माफी 100% करण्यात आली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। शालेय विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे। शालेय विद्यार्थ्यांची पोषण स्थिती सुधारण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या माध्यान्ह भोजन योजनेचा विस्तार केला जाणार आहे। राज्यात सध्या इयत्ता 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी या योजनेचा लाभ मिळत होता। आता 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे। राज्य सरकारने यासंबंधीचा प्रस्ताव तयार केला आहे। लवकरच हा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरीसाठी आणला जाणार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। महागाईमुळे सर्वसामान्य त्रस्त आहेत, तर दुसरीकडे शेतकऱ्यांना तांदळाला भाव मिळत नसल्याने शेतकरी नाराज आहेत। नागरिकांना याची झळ बसू नये म्हणून केंद्र सरकारने किरकोळ बाजारात तांदूळ 29 रुपये प्रति किलोने विकण्याचा निर्णय घेतला आहे। केंद्र सरकारच्या भारत तांदूळ या ब्रँडखाली याची विक्री केली जाणार आहे। यासोबतच सरकारने त्यांच्याकडील व्यापाऱ्यांना तांदूळाच्या साठ्याची माहिती शुक्रवारपर्यंत सादर करण्यास सांगितले आहे। किमतीवर नियंत्रण राहावे यासाठी सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। आपल्याला आमदारकी मंत्रिपदाची कुठलीही फिकीर नसून ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी आपण शेवटपर्यंत लढणार आहोत। त्यामुळे कुठल्याही दबावाला बळी न पडता संपूर्ण ओबीसी समाजाने एकत्र येऊन लढलं पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। राज्य शासनाच्या महसूल विभागाने नोव्हेंबर व डिसेंबर 2023 या कालावधीत अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास 31 जानेवारीला मान्यता दिली आहे। त्यानुसार वाशिम जिल्ह्यात 2,03,857 बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी 115,26,63,00,000 रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, नोकरीच्या संधीमध्ये अडचण येऊ नयेत यासाठी त्यांच्या भविष्याचा विचार करून सर्व विद्यापीठांनी वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करून परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर करावेत, असे निर्देश राज्यपाल रमेश बैस यांनी दिले। राजभवन येथे राज्यपाल बैस यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरू संयुक्त मंडळाची बैठक झाली।